रेलो नकोस, टाक उलट ते पण. अगो स्नॅप काय? हॅलो, आवाज म्यूट कर ना. बापरे, लोक पळून जातील. ओप्स, इट्स ऑन. Hey guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejomai Vlogs. So this is 13th 14th Feb. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे गाईज आमच्या तिघींकडून तुम्हा सगळ्यांना. तर आत्ता आम्ही निघालो आहोत साईटसीइंगसाठी. साईटसीइंग ॲज इन पहिले आम्हाला मंदिरात जायचं आहे महालक्ष्मीच्या, आणि आम्ही आता रेडी झालो आहे. काल आम्ही पोहोचलो, पण आम्ही काल काहीच व्लॉग शूट नाही केला. तर आजच्या दिवसाचं जे गेलोच नाही बाहेर तर काय व्लॉग शूट करणार नाही, बट तरी पण आम्ही इकडे पोहोचलो. देन आम्ही दुपारी पोहोचलो. त्यानंतर आम्ही केलं लंच केलं, मस्त मिसळपाव खाल्ला आम्ही कोल्हापूरचा फेमस. तर आय होप तुम्ही पंढरपूरचा ब्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला तेवढीच मजा आली असेल. तर आता सध्या आम्ही मंदिरात जायला निघतोय, तर भेटूयात तिकडे. तर आम्ही आता निघालो आहोत मंदिराच्या दिशेने. इकडचे रस्ते ना मला पूर्ण असं राजवाडे विंटेज रस्ते असं वाईब देतात. छान वाटतं मला कोल्हापूरमध्ये. मी सेकंड टाइम आले आहे. आणि इकडे आहे भवानी मंडप. माझ्या मागे तुम्ही बघताय हे एंट्रन्स आहे भवानी मंडपचं, आणि तिकडे आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर. तर इकडून मेन एंट्री करत आम्ही निघालो भवानी मंडपच्या तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी. पण तिकडे थोडी गर्दी असल्यामुळे आम्ही ठरवलं की आधी महालक्ष्मीचं दर्शन घेऊया आणि परत येताना तुळजाभवानीचं दर्शन घेऊया. तर इकडे मंदिराच्या दिशेने जाताना तुम्हाला अनेक स्टॉल दिसतील खाण्याचे, नाश्ता, आप्पे वगैरे. त्यानंतर इकडे मार्केटसुद्धा आहे, लाईक पर्स, बॅग्स वगैरे तुम्हाला मिळू शकतं इकडे. तो गाईज वी हॅव फायनली रीच्ड टू मंदिर. तुम्ही मागे बघू शकता, खूप मस्त अमेझिंगली डिझाईन्ड आहे इकडचं मंदिरचं इंटिरियर. तर लवकरच जाऊया आणि दर्शन घेऊया. मी इकडे सेकंड टाईम आले आहे आणि सोनू आणि मम्मी फर्स्ट टाईमच आले आहे. आपण त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय. कसं वाटतंय? मस्त वाटतं. आता आतमध्ये गेल्यावरती बघू दर्शन कसं होतंय, किती मोठी लाईन आहे ते गेल्यावरती कळेल. एक्सायटेड आहे. आणि आम्ही कृष्णाला पण आणलंय. हॅलो. सो आम्ही आता आलो आहोत भवानी मंडपमधल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये. आणि इकडे फुल आम्हाला असं वाटतंय की कोणता तरी मस्तपैकी विंटेज वाईब्स येतात आहेत. आणि असा वाडा टाईप आहे इकडचं इंटिरियर, पण एकदम पुरातन वाटतंय आम्हाला. छान वाटलं इकडे. आम्ही मस्तपैकी इकडे फोटोज व्हिडिओज पण घेतले आणि सोनूला पण खूप आवडलं. म्हणजे महाराजांच्या मूवीजमध्ये म्हणजे तिकडे ज्या प्रकारे आपण बघतो सेम, म्हणजे एक सेट वाटतोय हा ॲक्च्युली, पण सेट नाहीये. ठीक आहे, क्लिप ॲड करेल व्हिडिओमध्येही, मग तुम्ही बघा. येस. बंद कर. तर असा आहे भवानी मंडपचा एंट्रन्स. त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि कान्हाजींना नाश्ता आणि पाणी दिल्यानंतर मम्मीसाठी आम्ही गेलो कोल्हापुरी चप्पल घेण्यासाठी. बिकॉज मी लास्ट टाईम आले होते तेव्हा मी माझ्यासाठी घेतली होती, तर मी काही घेतली नाही असं समजू नका. मी सुद्धा घेतली, कारण की मला बॅग्स, चप्पल
टेम्पल या सगळ्याचं खूप ऑब्सेशन आहे. एनिवेज तर आम्ही लगेचच निघालो ज्योतिबाच्या दर्शनासाठी आणि इथून ज्योतिबा 20 किलोमीटर्स आहे आणि एक रिक्षावाले अंकलला आम्ही विचारलं कसं जायचं, तर ते म्हणाले की मीच सोडतो. तर ऑल ओव्हर 600 रुपीजमध्ये येणं जाणं करून असं दर्शन करून आम्ही या सुंदर घाटाचं दर्शन आय मीन सुंदर निसर्गरम्य घाटाचा व्ह्यू बघत आम्ही पोहोचलो ज्योतिबासाठी. तर इकडची वाईब एकदम मस्तच होती, सगळीकडे गुलाल वगैरे. तर तुम्ही आता बघालच पुढच्या फुटेजमध्ये. हे पण तर महालक्ष्मी सारखंच आहे ना द स्ट्रक्चर ऑफ द टेम्पल राईट. सोनू ये ना. So it's 2:30 and we are here in Jyotiba Temple, Kolhapur. हॅलो, सो वी हॅड अ टायरिंग डे टुडे आणि आम्ही आता आहोत रंकाळा लेकला. गेलो नकोस टाक उलट ते पण. हॅलो, सो दिस इज द सेम डे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 आणि आम्ही आहोत रंकाळा लेकला फॉर दी सनसेट. तर आता सनसेट व्हायची वेळ झाली आहे आणि आम्ही इकडे खूप थकून भागून बसलोय. ते आमच्या चेहऱ्यावरून दिसतच असेल. आणि इकडे अजून सनसेट व्हायला बराच टाइम आहे. 4 वाजले तरी आम्ही इकडेच बसलोय. इट्स 4:30 नाव. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वी हॅड अ लॉंग डे टुडे बट आवर डे इज नो हेक्टिक. पण आपण जास्त प्लेसेस कव्हर पण नाही केले तरी पण बिकॉज डिस्टन्स लांब होते त्यामुळे पूर्ण दिवस गेला. फक्त 2च प्लेसेस कव्हर झाल्या पण मेन प्लेसेस कव्हर केल्या आपण. येस, बाकीचे जे प्लेसेस आहेत ना, जे आमचे पेंडिंग प्लेसेस आहेत ते आम्ही कव्हर करण्यासाठी नेक्स्ट टाइम नक्की येऊ बिकॉज वी हॅव कमी टाइम. अँड गाईज, मम्मी वॉन्ट्स टू से समथिंग. काय? मम्मीलाच नाही माहित मम्मीला काय बोलायचं. बोल. पण हे ट्रायल असेल ना, स्क्रिप्टेड नाही पाहिजे आपल्याला. हे करलो पहिले. हॅलो, वेलकम टू तेजोमयी व्लॉग्स चॅनल. ॲक्च्युली ना आम्ही आज कोल्हापूरची फक्त महालक्ष्मीचं दर्शन प्लॅन केलेलं, पण आमच्या ह्या टूरमध्ये अनप्लॅन असं ज्योतिबाचं पण दर्शन होऊन गेलं. तर आय एम व्हेरी हॅपी. वी आर व्हेरी हॅपी. खूप छान वाटलं की आपण कुठली गोष्ट अशी विथ प्लॅन करून जातो आणि जेव्हा विदाऊट प्लॅनिंग असं काही सरप्रायझिंग होतं तेव्हा खूप खूप छान वाटलं. दर्शन पण खूप मस्त झालं, एकदम व्यवस्थित आरामशीर असं. गर्दी वगैरे काही नव्हती, घाई नव्हती. एकदम आरामात आम्ही दर्शन घेतलं, बसलो. आणि फर्स्ट टाइम आम्ही ज्योतिबाला पण जाऊन आलो. कधी वाटलं पण नव्हतं की जाऊ आम्ही. खूप छान होता आजचा दिवस.
आणि आता आम्ही रंकाळा लेक वरती बसलोय, सनसेटची वाट बघतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा ठिकाणं जे पण काही आहे, आम्ही जे एक्सप्लोअर केलं विथ प्लॅनिंग विदाउट प्लॅनिंग, हे सगळं आमच्या सोबत असलेल्या कान्हामुळे झालंय. त्याने आम्हाला खूप म्हणजे जागोजागी त्याने स्वतःची पण सोय करून घेतली आहे आणि आमची पण केली आहे. तर खूप छान टूर आहे आमचा हा 4 जणांचा. थँक्यू. बट आम्ही पप्पांना पण खूप मिस केलं, त्यांची किरकिर मिस केली, त्यांचा प्रेझेन्स मिस केला. आणि आम्हाला नव्हतं वाटलं की 4था पर्सन आमच्यामध्ये असा रिप्लेस होईल. पर्सन नाहीये, प्रेझेन्स आहे. तो तर नसला जरी तरी तो आहे आणि असला जरी तरी तो आहे. पण तसं पप्पांचं नाहीये ना. पण नसले तरी आहे, असले तरी आहे. एनिवेज, तर आता सनसेट बघितल्यानंतर आम्ही जाणार आहोत रूमवर. देन आमचं प्लॅनिंग चालू आहे व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायचं. बट लेट सी कुठपर्यंत जाते, बिकॉज आम्ही तिघी पण आळशी आहोत. तू आहेस बाबा. नो मोर कॉमेंट्स ऑन दॅट. सो मी घेतली आहे कोल्हापूरची स्पेशल ओली भेळ. आजपर्यंत पुण्याच्या तर खूप भेळ ट्राय केल्या वेगवेगळ्या. लेट्स ट्राय दिस नाव. घे. आता जात आहोत कोल्हापूरचा स्ट्रीट फूड एक्सप्लोर. भूक लागते बाबा हिला. कोल्हापूरचा स्ट्रीट फूड एक्सप्लोर करायला चाललंय. तर गाईज, सुंदर असा दिवस स्पेंड केल्यानंतर आज व्हॅलेंटाईन्स आहे म्हणून आम्ही आलो आहोत मम्मीसाठी केक घ्यायला आणि तिला एक छोटंसं सरप्राईज द्यायला. आत्ता करंटली ती रूममध्ये झोपली आहे कारण की तिला भूक नाही. आणि आम्ही डिनर करायच्या बहाण्याने बाहेर आलो आहोत आणि आम्ही हा केक मम्मीसाठी घेतला. तर हा केक मम्मीला सरप्राईज देण्याआधी आम्ही विचार केला की थोडीशी पेटपूजा करूया. हाँ, VALENTINE NES. हाँ, आता इथे खाली आहे DAY. DAY आणि इथे एक हार्ट काढा छोटूसा. इथे आता इथे वरती लिहा हॅपी. इथे हा चालतंय. काय काढू? हॅपी. हा, कितीचा आहे हा बाय द वे? कुठलं म्युझिक वाजवलंय? तुमच्या वाजवलंय का? काय 297 हॅपी. नक्की हो. सोनू, अजून काय घ्यायचंय ग? अजून काय आहे का तुमच्याकडे नमकीन मध्ये? समोसा वगैरे? रेडी. हॅलो गाईज, दिस इज दी सेम डे आणि आता वाजलेत रात्रीचे 11 आणि आम्हाला दुपारी रंकाळावरती स्नॅकिंग दुपारी नाही संध्याकाळी रंकाळावरती स्नॅकिंग केल्यानंतर आत्ता रात्री भूक लागली. लेट नाईट क्रेविंग्स इट इज. आणि आम्ही लकीली आमच्या इकडचं एक या एरियामधलं एक रेस्टॉरंट ओपन आहे. आम्ही माईक कॅरी नाही केला आहे, सो वी आर सॉरी फॉर दॅट अगर आवाज येत नसेल तर. आणि आम्ही दोघींनी मम्मीसाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे बिकॉज आज व्हॅलेंटाईन्स डे होता आणि आम्ही काही सेलिब्रेशन केलं नाही. घरी असतो तर आम्ही करतो तरी. तर आम्ही केक घेतला एकदम क्यूटसा मम्मीसाठी, हार्ट
हार्ट शेप नाही आहे तो. हार्ट आहे त्याच्यावर, हार्ट शेप नाही आहे पण त्याच्यावर हार्ट आहे. राऊंड शेप आहे तो. तर आम्ही आता राऊंड शेप आहे. डोळ्यात झोप आहे माझ्या. त्यात काय नवीन आहे. तर आम्ही आता इकडे डिनर करून मग जाणार आहोत रूमवरती. आणि आम्ही केक कॅरी केलेला आहे. तुम्हाला ती फुटेज मी इकडे अटॅच करेन. आणि उद्या सकाळी आमची ट्रेन आहे. सो दिस स्पिरिच्युअल ट्रिप कम्स टू ॲन एंड फायनली. बट नॉट टू वरी. जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हटलं होतं, परत जाणार आहोत, तरच येणार आहोत परत. चाललीच आहेस ना तसं पण तू करून टाकू रिव्हील आत्ताच ना. तर गाईज देर आर सो मेनी अपकमिंग ट्रिप्स आर कमिंग ऑन माय वे. तर फर्स्ट टाइम माझ्या व्यतिरिक्त चालली आहे. आय एम सॉरी. तर फोटो कोणी चांगले काढणार नाही आहे तुम्ही तिकडे. काढणारे आहे. प्रत्येक लोकेशनला मला मिस करशील तू. तर तू असतीस तर आता माझे फोटो किती चांगले आले असते ग. चल ना तू पण मग. चल ना प्लीज. अच्छा म्हणजे चांगले फोटो यायसाठी मला बोलावते. नाही फोटोसाठी नाही असं. चल ना मी भरते तुझे पैसे. चल चल ना ग. प्रॉब्लेम पैशाचा नाही आहे, प्रॉब्लेम सुट्टीचा आहे. आता मी 4 दिवस सुट्टी टाकली आहे. परत नेक्स्ट मंथ मला 7 दिवस सुट्टी पाहिजे. आणि तू बोलतेस की परत मार्च फर्स्ट वीकमध्ये पण सुट्टी घे, ती पण 10 दिवसाची. माझे पप्पा बसलेत ना इकडे. एनिवेज हा वेगळा विषय वाढतच जाईल आणि हा टाईम पण या फुटेजचा वाढत जाईल. तू काही येणार नाही, आय नो दॅट. एनिवेज गाईज, तर आम्ही इकडे पटकन डिनर संपवून जाणार आहोत रूमवरती मम्मीला सरप्राईज करायला. बघत राहा. मम्मी हॅपी व्हॅलेंटाईन्स. मम्मी उठो. चलो 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 जल्दी चलो. उठो.